महाबळेश्वराच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकिक व्हावे, तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व CSR फंड मधून निधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। चिखलदरा तालुक्यातील आमझरी निसर्ग पर्यटन संकुल व खटकाली येथील प्रकाश होम स्टेला पालकमंत्र्यांनी भेट देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली। त्या प्रसंगी ते बोलत होते। माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण लुणावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। दरम्यान यावेळी पालकमंत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सोयी सुविधांचा आढावा घेतला। हत्रू गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृतीविषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। चिखलदरा तालुक्यातील हत्रू येथे काही दिवसांपूर्वी कॉलराची साथ पसरली होती। त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करून उपचार सुरू केले होते। भरती झालेल्या रुग्णांपैकी 10 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे। तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली। आमझरी पर्यटन संकुलासारख्या आणखीनही बऱ्याच गोष्टी चिखलदरा हिल स्टेशनला विकसित झाल्या आहेत, अजून विकसित व्हायच्या आहेत। त्यातून चिखलदरा हिल स्टेशन हे महाबळेश्वर सारखं संपूर्ण देशभरातून पर्यटकांनी येण्याचं सेंटर व्हावं असा प्रयत्न चालला आहे की ज्यातून येणाऱ्यांना आनंद आणि स्थानिक माणसांना त्यातून रोजगार मिळेल। जसं आमझरी साहसी केंद्रामध्ये जवळजवळ 20 तरुणी नोकरीला आहे। त्यांना दरमहा साधारणतः 10,000 रुपये पगार मिळतो। हा पगार देण्याची क्षमता पर्यटकांचा जो ओघ आहे त्याच्यामध्ये आहे। म्हणजे मग पर्यटकांनाही आनंद मिळाला, 20 जणांना रोजगार मिळाला, उरलेल्या पैशातून ग्रामविकासासाठी तो पैसा वापरला जातो। त्यामुळे एकाच विषयामध्ये खूप गोष्टी साध्य होत आहेत। आणि त्यामुळे मी आज पहिल्यांदाच आलो आणि मला खूप बरं वाटलं। आणि मधाच्या गावासारख्या काही नवीन कन्सेप्ट करून आणलं, ज्याला आम्ही नियोजन किंवा वेळ पडली तर राज्यातून काही ना काही चांगली अमाऊंट मिळवून देऊ। मी त्यांना असं म्हटलं की CSR ही आता समाजातली मोठी ताकद निर्माण होत चालली, तर काही गोष्टी म्हणजे CSRच्या माध्यमातून चालली। जसं मी एक गहू मोठ्या प्रमाणावर बऱ्या रेटने विकत घेणं आणि शेतकऱ्यांना कॅश पेमेंट मिळणं आणि एखाद रुपये जास्त मिळणं अशी योजना मिळाली। तर त्यानंतर पण म्हटलं की मग त्याचं गहू निवडण्याचं एक मशीन आम्हाला मिळालं, तर आम्ही तो आणखीन क्लीन करून देऊ, म्हणजे आम्हाला पैसे जास्त मिळतात। आम्ही देऊ नियोजनमध्ये नाही बसलो तर एखाद्या CSRला सांगू की एक 8-10 लाखाचं मशीन त्यांना देऊन टाका। त्याच्यामध्ये वेगळ्या चाळण्या असतात आणि वेगळ्या प्रकारचं धान्य निवडता येतं। त्यामुळे ह्या सगळ्या अशा भागामध्ये निसर्ग इतका आहे त्याचा उपयोग करून पर्यटक आकृष्ट केले पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।